इथे शौनकादी महामुनींनी सूत महाराजांना एक प्रश्न विचारला, महाराज ज्ञान आणि वैराग्य मुळात पवित्र आहेत आणि मग त्यांना शुद्ध येणं भागवत कथा ऐकून हे काही असं विशेष वाटत नाही, कारण ते पवित्र आहेत मुळात. या भागवत कथा श्रवणानं एखाद्या पापी माणसाचा उद्धार झाला का ते आम्हाला सांगा. तर शौनकादी महामुनींच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सूतजी म्हणाले, महात्मा मंडळी, भागवत कथा एवढी दिव्य आणि एवढी श्रेष्ठ आहे. या भागवत कथेनं पापीच काय, ज्यांना पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्याचाही उद्धार करण्याची ताकद या भागवतामध्ये आहे. ज्या माणसानं पाप एके पाप, पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही तशाचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य या भागवत कथेमध्ये आहे. एवढी दिव्य ही कथा आहे. याच्यासाठी उदाहरण दिले त्यांनी. ही कथा सांगितलेली आहे आत्मदेवाची कथा. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारद श्रोत स्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर. आत्मदेव पुरे तस्मिन्, आत्मदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठावरती राहतात. सगळं काही त्यांना मनासारखं आहे. खूप धनवान आहेत, ज्ञानवान आहेत, गुणवान आहेत. सगळं काही होतं त्यांना. धन होता, मान होता, सन्मान होता, ज्ञान होतं, पण त्यांना संतान नव्हती. त्यांची पत्नी धुंदुली नावाची. आत्मदेव जेवढे सज्जन तेवढ्याच पटीत ती दुर्जन होती. ती कशी होती? स्ववाक्य स्थापिका, नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा, लोकवार्तार्ता कृश प्रायशो बहुजल्पिका, शूराच गृहकृत्येषु कृपण कलह प्रिया. याचा अर्थ काय? तिला वाद करायला, याची त्याची भांडणं लावायला, निंदा करायला फार आवडत होतं. अशी होती ती. तिचं नाव धुंदुली. आत्मदेव जेवढे सज्जन तेवढीच ही दुर्जन होती. प्रपंचात असं कधी कधी होतं पहा. पती कधी कधी सज्जन असतात तर पत्नी कधी खट्याळ असते. कधी बिचारी ही धार्मिक असते तर हा बाबा असा असतो, जायचं नाही मंदिरात, हो घरात. हातातलं कुंकवाचं पाळ सुद्धा हिसकावून घेतो, त्याच्यान फुलं बेल फुलं सगळं काढून घेतो. राक्षस हिरण्यकश्यपूचा अंशावा वंशज आहे हा. कधी कधी पत्नी चांगली असते, पती खट्याळ असतात, तर कधी पतिदेव सज्जन आहे तर त्यांची पत्नी कर्कश असते. आत्मदेवाच्या जीवनामध्ये पत्नी अनुकूल नाही, स्वतःच्या विचाराची नाही, याचं दुःख आत्मदेवानं कधी व्यक्त केलं नाही. असू दे, जशी असेल तशी माझ्या प्रारब्धानं. पण संतान नसण्याचं दुःख आत्मदेवाला फार टोचत होतं. वाईट वाटायचं आत्मदेवाला. निपुत्रिकाचा कलंक माझ्या माथ्यावरचा कधी मिटेल? ग्रस्त जीवनामध्ये संततीशिवाय संपत्तीला किंमत आणि अर्थ नाही आणि संसाराला पूर्णत्व नाही. काय करावं? आत्मदेव विचारामध्ये असायचे की मला मुलगा होईल का नाही, मला संतान होईल का नाही. माणसाचं जीवन असेच सज्जनांनो. देव कधीच कुणाला पूर्ण देत नाही. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही देव अपूर्ण ठेवत असतो. का? जर सगळंच सगळ्यांना मिळालं तर त्याची आठवण कोण काढणार? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही काही घटना घडतात, काही गोष्टी अपूर्ण राहतात. कुठे कुठे धन खूप आहे पण त्या धनाला वारस नाही. कुठे खूप वारसदार आहेत पण धनच नाही. सोप्या भाषेत सांगू, कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. कुठे खायला काहीच नसतं तिथं हजारो तोंड असतात खाण्यासाठी. ही जीवनाची विसंगती आहे. जीवन त्यालाच म्हणतात सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है होगा, कभी धूप तो कभी छाँव, कभी धूप तो कभी छाँव. जीवनामध्ये सुख दुख आए जाए जाए, सुख दुख आए चिंता
सुख दुख आए जाए। सुख दुख आई जाए जाए, सुख दुख आए जाए। सुख की धूप ना दुख की चिंता, सुख की धूप ना दुख की चिंता, दुख जिसे अपनाए मंद मंद मुस्काए है निंदिया जगाए। बवरे तू कहने न फूल फूल तुझे लग जाए मेरी उम्र, बवरे निखिलाया फूल 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 बवरे निखिलाया फूल 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 गया राजकुमार। असं आहे ज्याच्यामध्ये सुख आणि दुःख एकत्र नांदतात। सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या तर देवाची आठवण कोणी काढायची? ठेच लागल्याशिवाय तोंडातून राम निघत नाही। गुलाबजामुन तोंडात सोडताना राम आठवतो का आपल्याला? त्यावेळेस पपिया, बंटी, बबली हे सगळे आठवतात आपल्याला। बोलण्याकडे लक्ष द्या दादा। कुठे कुठे खायला खूप असतं, खाणारं कोणी नसतं। कुठे खायला काहीच नसतं, तिथे खाणारी तोंड खूप असतात। याला जीवनाची विसंगती म्हणतात। उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, सांगेन मी तुम्हाला आठवण करून। एक बाई आपले 2-4 लेकरं घेऊन निघाले माहेराला। बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला। माहेराला निघाली पण गाडी नव्हती तिच्याकडे। बसला थांबवलं त्यानं, हात दाखवा बस थांबवा। आणि मग बस मध्ये बसून 2-4 लेकरं घेऊन तिला माहेराला जायचं। सगळ्यात लहान मुलगा उचलला त्यानं, बस मध्ये ठेवला आणि दुसरा ठेवायला लागले। पण लेकराला वाटलं गाडी जर मला घेऊन गेली, माझी आई खाली, मला गाडीमध्ये बसवलंय, गाडी मला घेऊन जाईल। दुसरं बाळ ठेवेपर्यंत पहिलं खाली उडी मारायचं। एक ठेवलं की एक उडी मारायचं, एक ठेवलं की एक उडी मारायचं। अर्धा तास लेकर चढवण्यात गेला। कंडक्टर चिडला, आधीच तापड होता ना, वयस्कर होता कंडक्टर। सगळ्याच्या नादी लागाव पण कंडक्टरच्या नादी लागू नये। कंडक्टर चिडले, अ मावशी, कुठे अर्धा तास लेकर चढवायला घालवत असतात का? तुम्ही वर चढा म्हणजे तुमच्या पाठीमागे येतील। बाई दचकली, बाई वरती चढली आणि मग बाई वर चढली की लेकर टप 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 वर चढली। सगळ्यांनी एक सीट बुकिंग केलं, बसले सीट वरती। काढा तिकीट। कंडक्टर चिडलेलं होतं। आमच्या बाई माणसाचा स्वभाव आहे, याचा अर्धच घ्या, याचं घेऊच नका, याचं हाफ घ्या, याचं कशाला फुल घेता। आज तर 10वीला पण सांगते 6वीला हे चालायचं सगळं। कोणाचं तिकीट काढलं, कोणाचं नाही काढलं आणि मग हे असं तिकीट वगैरे काढून कंडक्टर चिडलेले होते। कंडक्टर वाटले, मावशी अहो एवढी लेकरं घेऊन कुठं प्रवासाला बाहेर पडायचं असतं का? तुमच्यामुळे गाडी अर्धा तास लेट झाली। अर्धे लेकरं घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे। बाई म्हटले, ए बाबा बस शांत। म्हणे का? म्हणे अर्धेच आणलेत, अर्धे घरी ठेवलेत। अर्धे घरी ठेवलेत म्हणजे कुठं कुठे डझनावरी लेकरं आणि कुठे काहीच नाही, वंशाला दिवा सुद्धा नाही। ही अशी माणसाची जीवनाची विसंगती। कोठे काही एक आहे एक नाही, अशी परिस्थिती। आत्मदेवाच्या जीवनात सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, फक्त संतान नाहीये आणि त्याचं दुःख आत्मदेवाला सारखं टोचतंय। आत्मदेवानं ठरवलं जर संतान नसेल तर आपलं उत्तर कार्य कोण करणार, पिंडदान कोण करणार? आणि अतृप्त आत्मा मी असाच या ब्रह्मांडात फिरत राहणार जोपर्यंत आपलं तर्पण कोणी
करत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती कशी मिळणार? आत्मदेवाने विचार केला, निपुत्रिकाचा कलंक माथ्यावर घेऊन जगण्यापेक्षा डोहात जाऊन उडी मारून जीव दिलेला बरा, मरण पत्करलेलं बरं. सरोवरात उडी घालून आपण प्राण देऊ या उद्देशानं मरणासाठी आत्मदेव वनात निघून गेले. पण वनात सरोवरात उडी घालून मरणार एक साधू दिसले. म्हणजे मरायचं तर असं तसं साधूचं दर्शन घेऊन मरू. मग साधूच्या दर्शनासाठी आले, नमस्कार केला, पायावर डोकं टेकवलं आणि उदास असलेले आत्मदेव निघाले. पण महात्मे म्हटले, बाळा अरे तुझा चेहरा उदास आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास. अरण्यात काय तप करायला आला का? नाही बाबा, जीव द्यायला आलोय. अरे का? अरे अनमोल किमतीचा देह आहे आणि तू असा सरोवरात उडी घालून याला माती मोल करणार? मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अरे जीवन अनमोल आहे तुझं, तुला माहित नाही या देहाची किंमत काय आहे? अरे किंमतच करता येत नाही एवढ्या किमतीचा हा देह आहे आणि तू याला सरोवरात उडी घालून नष्ट करणार? करू नको असं. कशासाठी? म्हणे बाबा संतान नाही, निपुत्रिकाचा कलंक माथ्यावर घेऊन समाजात फिरण्याची माझी हिंमत नाहीये. बस झालं आता, जगणं नको, जीवनाचा अध्याय संपवतो होता. महात्म्यानं कपाळावर पाहिलं त्याच्या, ए वेड्या, सोन्यासारख्या देहाची माती करायला निघालास, मुलगा नाही म्हणून, संतान नाही म्हणून. अरे तुझं प्रारब्ध पाहिलंस का तू? म्हणे काय? या जन्मात काय, पुढचे 7 जन्म तुला संतान नाही. 7 जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच दचकले आत्मदेव. बाबा एका जन्माचं दुःख डोक्यावर घेऊन मरायला निघालो होतो, आता तुम्ही 7 पट माझं दुःख वाढवलं. कशाला माझं प्रारब्ध सांगितलं तुम्ही? आता तर मरणारच आणि तुमच्याच पायावर मरणार. आता बाबा म्हटलेत, काय डोक्याला ताप झाला, याला खरं सांगितलं तर हे माझ्याच पायावर मरायला निघालं. आता याच्या हत्येचं पातक का मी माझ्या माथ्यावर घेऊ? समजावून सांगत होते, ए वेड्या, संततीचा मोह हा डोक्यातून काढून टाक. जर देवानं आपल्याला संतान दिली नाही तर आपण समजून घ्यायचं देवानं भजनासाठी वेळ मोकळा दिला आपल्याला. भजनात वेळ घालवावा आणि कल्याण करून घ्यावं. आणि ज्यांना संतान आहेत ती कुठे त्यांना नीट वागवतायत? ज्यांच्यासाठी आयुष्य वेचलं, घरदार उभी करून दिली, त्याच माई बापाला झोपड्यात ठेवणारे संतान आपल्याला आज पाहायला मिळतात. आपल्या पोटी रत्न जन्माला येण्यासाठी अगोदर आपण रत्नाची खाण असणं गरजेचं आहे. आत्मदेवा, पुत्राचा मोह डोक्यातून बाजूला काढ आणि भजनामध्ये वेळ घालव. अरे कुणाचा मुलगा, कुणाची पत्नी, कुणाची संपत्ती, कुणाचं धन, हे तर सगळं जागेवर ठेवून जायचं आहे आपल्याला. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तुझे अपने वतन पे जाना है. अरे हे सगळं सोडून एकट्याला प्रवासाला निघायचंय. वेड्या, तू म्हणतोस की सगळं माझं आहे, पण आपलं कोणीच नाहीये. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, न माँ का न बाप का, ये तो जन्म देने का नाता है. सास कहे जवाई मेरा है, ससुर कहे जवाई मेरा है, न सास का न ससुर का, ये तो बेटी देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई
ये तो रक्षा बंधन का नाता। कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीरा मेरा। न कमाल कबीर का न कबीर कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है। तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तुझे अपने वतन पे जाना है। एकट्याला जायचंय। धनानी भूमो पश्वश्च गोष्ठे, भार्याग्रहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्माणि गो गच्छति लोकैः। सज्जनांनो, समजावून सांगितलं आत्मदेवाला, पण प्रकाश नाही पडला आत्मदेवाच्या डोक्यात। शेवटी आत्मदेव म्हणतात मरणार म्हणजे मरणार। साधू म्हटले अशांच्या नादी लागण्यात अर्थ नाही। जुळीतून फळ काढलं दिलं, हे फळ तुमच्या पत्नीला खाऊ घाला, मुलगा होईल तुम्हाला। फळ घेऊन आले आत्मदेव घरी उड्या मारत। आज चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद होता। सती दुंदुली फळ खा, मुलगा होईल आपल्याला मुलगा। ही म्हटली मुलगा होईल, कुणाचं फळ आणलं काय आणलं, मुलगा होतं का भूत होतं काय कुणास ठाऊक। ती म्हटली आता तोंडावर तर बोलत नव्हती, ठीक आहे म्हणे फळ खाते मी। फळ घेतलं हातात आणि ते फळ गाईला खाऊ घातलं तिनं तर नाही खाल्लं। आणि शेजाऱ्यांना म्हटली बाई हे फळ खाल्ल्यावर मी गर्भवती होईल, मग मला खाण्यापिण्यावर बंधन ठेवावं लागेल। मग तो 9 महिने 9 दिवस गर्भधारणेचा तो त्रास हे कोणी सहन करायचं एवढं। मग मला कोणाची निंदा करता येणार नाही, कोणाशी गप्पा मारता येणार नाही। मी गर्भवती झाले की लेकरूच पोटी चांगलं जन्माला यावं म्हणून माझे पती मला पारायण करायला लावतील, उपवास करायला लावतील। त्याच्यापेक्षा हे लेकरूच नको, बाळच नको, असंच आपलं बरं आहे। तिनं ते फळ खाऊ घातलं गाईला, पण पतिदेव विचारतील आपल्याला फळाचं काय केलं, म्हणून बहिणीला बोलावून घेतलं। ताई अशी अशी अडचण आहे, करू काय? ती म्हटली मला मुलगा जो होईल तो तुला देते, तू फक्त गर्भवती असल्याचं सोंग कर, नाटक कर, नाटक कर असं सांगितलं। दोघींचं ठरलं। 9 महिने 9 दिवस त्यांना पोटावरती चिंध्या बांधल्या। परिणाम असा नाटिका तिनं केलेली आहे। धुंदुलीच्या बहिणीला मुलगा झाला, रात्रीतून तिनं हिला आणून दिला, हिनं चिंध्या काढून टाकल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं स्वामी आपल्याला मुलगा झाला। एवढा आनंद झाला आत्मदेवाला, अरे आपल्या जीवनाचं पारणं फिटल्यासारखं वाटलं। गोंडस बाळाला घेऊन नाचू लागले आत्मदेव, पण तिनं बोलताना म्हटली माझी बहीण आहे, तिला सुद्धा मुलगा झाला, पण तो जन्माला आल्याबरोबर मरण पावला, बिचारी दुःखी आहे, तिला माझ्याकडे ठेवू का? मला पण कामात मदत होईल आणि माझ्या लेकराकडे पाहून ती सुद्धा समाधानी राहील। असं तिनं म्हणजे बोलण्यातून बनवलं। आत्मदेव म्हटले ठीक आहे, आणि मग राहू लागली तिथे। दोघी जणी राहतात। बाळ लहानाचं मोठं होतं, बाळाचं नामकरण झालं। तिने म्हटली माझं नाव धुंदुली, माझ्या बाळाचं नाव धुंदुकारी। पण धुंदुलीला मुलगा झाल्यानंतर बरोबर 3 महिन्यानं गायीनं एका मुलाला जन्म दिला, म्हणजे पूर्ण माणसाचं शरीर आणि कान गाई सारखी, म्हणून त्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवलं। कुठे त्याला गोकान म्हणतात, गोकर्ण असं ठेवलं। गोकर्ण हा साधूच्या फळाचा प्रसाद होता म्हणून विद्वान निघाला। धुंदुकारी हा बीज वाईट होता म्हणून ती संतान सुद्धा वाईट निघालेली। अशुद्ध रक्तापासून निर्माण झालेला तो, अशुद्ध विचारापासून निर्माण झालेला जुगार, वाईट व्यसन, याच्यात त्याला रुची निर्माण झाली बालपणापासून। असाच लहानाचा मोठा झाला, सगळी वाईट कर्म करायला लागला। आत्मदेवाला वाईट वाटलं। गोकर्ण अध्ययनासाठी काशीला जाणार होता, पण एक दिवस आत्मदेव दुःखी झालेले पाहिले आणि गोकर्णाने उपदेश केला बाबा
देहेस्तिमाश्रुधिरेऽभिमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममता विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठ. बाबा, तुम्ही या मुलामुळे आज दुःखी झालेला आहात. तुम्हाला जर खरं सुखी व्हायचं असेल, स्वतःचं कल्याण साधून घ्यायचं असेल तर जीवनातलं मी आणि माझे पण सोडून द्या. कुणाचा मुलगा, कुणाचं धन, कुणाची संपत्ती त्यागा, सगळ्या गोष्टी अरण्यात जाऊन तपश्चर्या करा. उपदेश केला. आत्मदेव अरण्यात गेले. गोकर्ण अध्ययनाला गेला. इकडे धुंदुलीन धुंदकारी दोघच घरामध्ये. एक दिवस धुंदुली सुद्धा घाबरून तिने विहिरी जाऊन जीव दिला. धुंदुकारी बेफाम वागायला लागला. वेश्यास्त्रिया घरामध्ये आणला. राजाचं धन चोरलं आणि एक दिवस त्या वेश्यास्त्रियाने त्याला दगडाने ठेचून मारलं, घरातच गाडलं, तोंडात विस्तव भरला, त्याच्या धन घेऊन पळून गेल्या. मरणानंतर धुंदुकारी पिशाच्य झाला. 12 वर्षानंतर जेव्हा गोकर्ण गावाकडे आला आणि दारामध्ये जो झोपला तर त्याला वेगळे वेगळे आवाज ऐकायला आले. भूताचा आवाज, वेगळ्या वेगळ्या आकृत्या, कधी झाड, कधी मांजर, कधी बोका, कधी कुत्रा, कधी गाढव, वेगळे वेगळे रूप धारण केली. कोण आहे, कोण आहे? मध्यरात्रीला सचित्र विचित्र आकृती दाखवताय, आवाज काढताय, कोण आहे? मूळ रूपात आला धुंदुकारी. गोकर्णा, मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. दादा, तुझी अवस्था कशी झाली? जीवनामध्ये चुकीची कर्म केली, मी पिशाची योनीला गेलो रे. मला याच्यातून बाहेर काढ, मला याच्यातून बाहेर काढ. सूर्य भगवंताला प्रार्थना केली आणि सूर्य नारायणाला विचारलं, मी काय करू? पिशाची योनीतून मुक्तता माझ्या भावाची झाली पाहिजे. सूर्य नारायणानं सांगितलं, भागवताचं पारायण करा, तुमच्या भावाची पिशाची योनीतून मुक्तता होईल. भागवत किती महत्वाचं आहे का? पिशाच्याला सुद्धा मुक्ती देणारं भागवत आहे. म्हणून तर बरीच लोक मेलेल्या माणसाच्या स्मरणार्थ भागवताचं नियोजन करतात. आपली जी लोक मरण पावलेली आहेत, पूर्वजांच्या मुक्तीसाठी बऱ्याच ठिकाणी भागवताचं संहिता वाचन किंवा भागवत कथा केली जाते. गोकर्णानं सुंदर मंडप व्यवस्था केली. मंडपाच्या एका बांबू मध्ये जाऊन बसला धुंदुकारी. कथा चालू झाली. कथेचा पहिला दिवस झाला. 7 दिवस कथा त्या पिशाच्यानं श्रवण केली. बांबूचे 7 कांडे फुटले आणि 7व्या दिवशी दिव्य देह धारण करून तो बाहेर आला. म्हटला, धन्य ही भागवती वार्ता, प्रेतपीडा विनाशिनी, सप्ताहोपी तथा धन्य, कृष्णलोक फलप्रदा. भागवताला वंदन केलं. हे भागवत दिव्य आहे, कल्याण करणार आहे. हे भागवत जर श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण केलं तर ते नक्कीच आपलं कल्याण करतंय. भागवत ऐकत असताना उपवास करून भागवत ऐकावं. ज्यांना संकल्प ठेवून ज्यांनी केलेला आहे त्यांनी उपवास करून जर भागवत ऐकणं झालं नाही तर 1 वेळा जेवण करून भागवत श्रवण करावं. 1 वेळा जेवण करूनही जर कलियुगाच्या या प्रभावामध्ये जर 1 वेळा जेवण करून भागवतात मन लागत नसेल 2 वेळा जेवण करा, पण भागवत ऐका. 2 वेळा जेवण करूनही जर भागवत ऐकण्यात मन लागत नसेल तर 3 वेळा जेवा, पण भागवतच ऐका. पण एवढंही जेवू नका की इथं येऊन झोपाच येईल आपल्याला. भागवत कथा श्रवण करत असताना काही गोष्टींचं आपण पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. नियम सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला सुद्धा आहेत. व्रत धारण करून जर आपण कथा श्रवण केली तर नक्कीच आपल्याला ते फल देते. हे भागवत 7 दिवस श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण करावं. भागवताला प्रार्थना करावी, भागवत भगवान, आम्ही एवढ्या थाटानं, उत्साहानं, आनंदानं आणि भक्तियुक्त अंतकरणानं तुमचं पारायण करत आहोत. तुम्ही फक्त आमच्यावरती कल्याण करा. एवढीच प्रार्थना भागवत ऐकायला बसताना करावी. आणि अशा पद्धतीनं भागवताला प्रार्थना करावी. भागवत ऐकण्याचे काही सुंदर नियम आता मी तुम्हाला सांगितले. कसं श्रवण करावं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की भागवत ऐकत असताना अंतकरणामध्ये श्रद्धा असावी. आणि जेव्हा श्रद्धायुक्त अंतकरणानं भागवत ऐकू आणि श्रद्धेनं त्याचं नामस्मरण करू तेव्हा नक्कीच या भागवत कथा श्रवणाचं फल आपल्याला मिळणारच, त्यात बदल होणार नाही. हे भागवत आपल्याला काय देतंय? ऐका, भागवत ऐकण्याचा फायदा, दरिद्रश्च क्षयी रोगी, निर्भाग्य पाप कर्मवान, अनपत्यो मोक्ष काम, शृणुयाच कथामिमा, अपुष्पाकाक वंध्याच वंध्यायाच मृतार्भका, स्रवद्गर्भाच या नारी,
तया श्राव्या प्रयत्नता. ही भागवत कथा दरिद्री माणसाचं दारिद्र्य घालवते, रोग्याचा रोग नष्ट करते, ज्याचं प्रारब्ध झोपलेलं आहे त्याच्या भाग्याचं उदय करते, पापी माणसाचं पाप नष्ट करते, ज्याला मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देते, ज्याला संतान नाही त्याला संतान देते. ही भागवत कथा एकच संतान झाली आणि पुढे वंश वाढला नाही तर त्यालाही त्या वंशवृद्धीसाठी ही भागवत कल्याण करणार आहे. त्याचबरोबर ज्या स्त्रिया ज्यांच्या पोटी संतान जन्माला येत नाही अशा स्त्रियांना सुद्धा ही भागवत कथा, फक्त अंतःकरणात श्रद्धा असावी, सगळं मिळतं आपल्याला. मग पुत्र पौत्र धन धान्य ऐश्वर्य सत्ता संपत्ती वैभव कीर्ती सगळं तुमच्या उंजळीमध्ये पडेल. पण हे करत असताना, भागवत श्रवण करत असताना अंतःकरणात श्रद्धेचा भक्तीचा भावाचा दिवा अगोदर पेटला पाहिजे. मनी नाही भावन देवा मला पाव, कसं मिळेल आपल्याला? अंतःकरणात भाव जागा ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्याला नक्कीच ही भागवत कथा फल दिल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या श्रीकृष्णाच्या भक्तीनं अनेकांच्या जीवनामध्ये अशी फळं मिळाली, त्यांची शरीर आज राहिली नाही पण त्यांची कीर्ती महान कीर्ती त्यांना प्राप्त झाली. गोपाल कृष्णाची भक्ती करून कीर्ती प्राप्त करणाऱ्या भक्त संत मीराबाई त्यांची झाकी मी तुम्हाला आता दाखवणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता करणार आहे. त्यांना बोलवून आणा, तोपर्यंत आपण भजन घेऊ. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव, देव अशान पावायचा नाही र, देव अशान पावायचा नाही र, देव बाजारचा देव बाजारचा देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. मनी नाही भाव मनी मनी नाही भाव, मनी नाही भाव मला देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देवा अशान पावायचा नाही र, देवा अशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र.